नमस्कार, पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। जगदीश कांबळे यांनी गायलेल्या पोवाड्यातून शिवरायांच्या इतिहासाची पाहणे डोळ्यासमोर तरळती उभी राहिली। पाचगणी कोरोनाचा वाढता फैलाव पाहता उत्सव समारंभ यावर शासनाने निर्बंध घातले आहेत। यातच आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अगदी मोजक्या शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये हा शिवजयंती उत्सवाचा सोहळा पाचगणी येथील विजडम हायस्कूलमध्ये पोवाडा गायनाने संपन्न झाला। या शाळेतील मराठीचे शिक्षक यांनी आपल्या 10वीतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांचा इतिहास आपल्या ओघवत्या शैलीत पोवाड्यांच्या गायनातून सादर केला। आपल्या विद्यार्थ्याबरोबर जगदीश कांबळे सरांच्या जडलेल्या गायनाच्या सुप्त आविष्काराचा या निमित्ताने साऱ्यांनाच परिचय झाला। त्यांच्या पोवाड्यातून शिवरायांच्या इतिहासाची पाने डोळ्यासमोर तरळती उभी राहिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास पोवाड्यातून अलगद उलगडत गेला। प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती। शिवराची गाथा वाचे मी बावळा, कांदान भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा। तानाजीला संदेश पाठवला, पण तानाजीच्या घरी एक कार्य आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांना ठाऊक होतं। परंतु तानाजी शिवाय हे कार्य कुठला दुसरा मराठी शिलेदार पूर्ण करू शकेल असं महाराजांना कदापि वाटत नव्हतं। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजीला सांगावा धाडला, तानाजीला निरोप पाठवला। तानाजी दरबारात आलाय, महाराज महाराजांचा विजय असो। बोला महाराज, तुमचा ताने आलाय, हुकुम करा, फरमान सोडा। महाराजांना क्षणभर काय बोलावंसं वाटत नव्हतं। त्यांची द्विधा मनस्थिती झालेली होती, पण कार्य हे करावंच लागेल। तर मग ऐकूयात महाराजांनी कोणतं कार्य तानाजीला सांगितलं आणि तानाजीनं ते कशा पद्धतीनं केलं। तानाजी लागणार आहे। महाराजांचे हे शब्द ऐकतात तानाजीच्या अंगात रक्त सळसळलं। पुरी पेटला, पुरी पेटला, हे उरी पेटला। तानाजी ऐकून फरमान शिवबाचं, पेटला। तानाजी ऐकून फरमान शिवबाचं, आधी कोणाऱ्याच लावीन लगीन मग माझ्या रायबाचं।
तानाजी यांची सांगतो घडली खरी कहाणी. नाव ऐकता वैऱ्याची घोडे पित नव्हते हो पाणी. शिवबाचे ते वीर मावळे, शिवबाचे ते वीर मावळे एकाहून एक तड. शिवबाचे ते वीर मावळे एकाहून एक तड. शिर उडलं तरी पुरार बाजीत वैऱ्याची लढलं धड.